राज्यातील बांगलादेशी जन्म नोंदणी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगलीतल्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये बैठक घेतली। प्रशासनाकडून जन्मदाखल्यांच्या आणि नोंदणीबाबत आढावा घेतला। बांगलादेशी जन्मदाखल्याप्रकरणी ईश्वरपूर नगरपालिकेकडून असाधारण उत्तर बैठकीत मिळाली, मात्र त्याबाबतीत सुधारणा करण्याचं आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। महाराष्ट्रात बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र खोटे कागद डॉक्युमेंटच्या आधारावर देण्याचं खूप मोठं कटकारस्थान देवेंद्र फडणवीस सरकारने उघडकीस आणलं आहे। गेल्या काही महिन्यात 3 लाख असे फर्जी जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे आणि त्याचा भाग म्हणून एक असं लक्षात आलं की काही ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जो पासवर्ड असतो हॅक करण्यात आला। ती एक मोठी टोळी आहे जी सध्या उत्तर भारत बिहारमधून ऑपरेट करते। त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। 11 लोकांची अटक झालेली आहे। त्यांनी महाराष्ट्रातले अनेक गावांचे टर्मिनल हॅक केले आहे। आतापर्यंत 7 गावाचा FIR झालेला आहेत आणि 67,000 असे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत। आज सांगली जिल्ह्यात 2 गावाची मी भेट घेत आहे। अधिकाऱ्यांची चर्चा करतोय। माझ्या मनातले चर्चा चालूच होते। याच्या संबंधी वरिष्ठ अधिकारी आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी ऑडिट स्पेशल इन्स्पेक्शन ऑडिट सुरू केलं आहे। एका बाजूला तहसीलदार निबंधक यांनी दिलेले खोटे जन्म प्रमाणपत्र आणि दुसऱ्या बाजूला असं सिस्टम हॅक झालेली आहेत। त्या दोन्हीवर करेक्शन सुरू आहे। स्पेसिफिक उरण ईश्वरपूर नाटपाडीमध्ये तुम्हाला काय आढळलं आहे म्हणून आज दौरा तुम्हाला आणि ईश्वरपूरमध्ये काय सापडलं? आता ज्याला आपण असाधारण म्हणजे ॲबनॉर्मल, तर काही माहिती ॲबनॉर्मल मिळाली उत्तर त्यामुळे मी आज इथे आलो आहे। ते ॲबनॉर्मॅलिटी मी त्यांच्याजवळ स्पष्ट केली आहे। त्यांनी सांगितलं की आता आम्ही दुरुस्ती करू आणि दुरुस्ती करून आम्हाला एक 10-15 दिवसात आम्ही पूर्ण हे झाल्यावर ॲबनॉर्मॅलिटी मान्य झालेले आहेत। त्यात अर्धे टाकले आहेत, अर्धे टाकले नाही आहेत। तर त्या पुढच्या 15 दिवसात ते दुरुस्ती करून मग त्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यावर पाहू। मग हे संगणमतानं सगळं केलेलं आहे का टेक्निकल? एक गोष्ट अशी आहे की ते त्यांनी माझं ऑब्झर्वेशनमध्ये की ॲबनॉर्मॅलिटी मान्य केलं। आता ते चेक करतायत। भीती कशी असते मी तुम्हाला सांगतो। नंदुरबारमध्ये जे सिस्टमप्रमाणे जन्माच्या नोंदी जुन्या घेतल्या गेल्या, त्या तिथल्या इन्चार्जला इन्स्पेक्शनसाठी पाठवल्यानंतर 1120 ज्यांचं त्या गावात कधी त्यांचं काही अर्ज नाही, जन्म प्रमाणपत्रने काही नाही, असे नावं नोंदवण्यात आले होते। त्याच्यावर आता FIR दाखल झाला। तर इथे आता ते चेक करतायत। तर रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहावी लागेल।